सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. श्री दत्त प्रबोध. अध्याय 43. भर्तृहरीला उपदेश. राजा भर्तृहरी श्री गोरक्षनाथांना अनन्य भावानं शरण गेला आणि कळवळून म्हणू लागला, नाना विषय रूपांच्या दृढ बंधनात मी स्वतःला बांधून घेतलं होतं. विषयोपभोगातच मी धन्यता मांडली. पंचेंद्रियांनी फक्त भोग घेण्याचं काम मी केलं. देवार्थचन माझ्या हातून कधीच घडलं नाही. मी तीर्थाटन केलं नाही. पुराण प्रवचन कीर्तन ऐकले नाही. माझ्या हातून परोपकार घडला नाही. मी धर्माधर्माचा चुकूनही विचार केला नाही. संतांचा आदर सत्कार माझ्याकडून झाला नाही. यजन याजनात मी कधीच गुंतलो नाही. अध्ययन अध्यापनात गुरफटलो नाही. गोब्राह्मणांच्या हितासाठी मी झटलो नाही. यज्ञदानात मशगूल झालो नाही. पुण्यसंचयाचं कुठलंच साधन मी पुण्यपंथासाठी वापरलं नाही. माझ्या हातून आस्थागायत फक्त पापाचरण घडलं. माझ्यासारख्या अधमाला नरकाचीच जागा योग्य आहे. जी जी कर्मे मी केली ती भोगणं आता भाग आहे, पण ते भोग भोगण्याची शक्ती गुरुनाथा माझ्यासारख्या पामराजवळ नाही. नुसत्या भोगण्याच्या कल्पनेनंही माझ्या अंगावर भीतीनं काटा उभा राहतो आहे. म्हणून मी तुला शरण आलो आहे. मी कितीही अन्यायी अपराधी अधम असलो तरी हे सुख विश्रामा केवळ तुझ्या कृपेनं माझ्या या पाप शरीराचा नाश होईल. तू मला तुझ्या चरणांचा दासानुदास करून घे. या संसाराला मी पुरता विटलो आहे, कंटाळलो आहे, उदास झालो आहे. माझ्या मनातल्या भीतीचा नाश करून ज्या परब्रह्माचा मला ध्यास लागला आहे त्याच्या स्वरूपाचं मला दर्शन घडव. या लोभामोहाच्या वासना चक्रातून सोडव. हे भर्तृहरी राजा, ज्याच्या मनात जो ध्यास त्याचीच प्राप्ती त्याला होते. तुझ्या मनातल्या वावग्या कल्पनांचा त्याग करून तुझं अंतःकरण तूच शुद्ध करू शकशील आणि स्वप्नदृष्टीनंच अंतर्मुख होऊन पाहिलंस तर ते शुद्ध झाल्याचं तुला आढळेल. तुझ्या मागच्या सर्व वासना केव्हाच लुप्त झाल्या आहेत. तू मागे वळून बघ, एकही पिंगळा इथं नाही. गुरुवचन प्रमाण म्हणून त्यानं मागं बघितलं. त्या हजारो पिंगळा केव्हाच नाहीशा झाल्या होत्या. त्यांचा मागमूसही तिथं नव्हता. भर्तृहरीला धीर आला. गुरुचरण न सोडता त्यानं गोरक्षाला विनवलं, नाथ, माझ्या भवबंधनांचाही नाश करा. भक्त तापानं माझं मन तप्त झालं आहे ते शांत करत माझ्या आत्म्याला या जन्ममरणाच्या जोखडातून मुक्त करून ब्रह्मरस माझ्या ओठी लावा. या तुमच्या अज्ञानी बाळाला सकृप करून उद्धरून न्या. मायामोहातून मुक्त करा. त्याची ती आग्रहाची मनपूर्वक विनंती ऐकून गोरक्षनाथाने त्याला उचलून छातीशी घेतले. कळवळा येऊन त्याच्या केसावरून हात फिरवला आणि त्याला सांगितलं, हे भर्तृहरी राजा, या आनंद मुहूर्तावर या अमृत वेळेला मी तुला दीक्षा देतो. सर्व पूजा सामग्री तयार कर. शुद्ध अंतःकरणानं दीक्षा विधीला उभा राहा. नम्रपणानं हात जोडून मनातील षडरिपूंचा त्याग करून राजा भर्तृहरी गोरक्षाच्या पुढ्यात उभा राहिला आणि म्हणाला, नाथ, पूजा सामग्री तयार आहे. नेत्रीच्या प्रेमजळानं मी आपलं चरणकमळ क्षाळीन. सद्बुद्धी चंदन भाळावर चर्चिन. विवेकाचा परिमळ लावीन. भक्तीच्या अक्षता ठेवीन. सद्भावनेचा हार गुंफून आपल्या गळ्यात घालीन. वैराग्य चिराचरणी अर्पीन. शांती दया क्षमेचे फुल वाहीन. शमदमाचे गजरे माळीन. विरक्तिहार अर्पण करीन. अनुतापाची सिद्ध मेखला निश्चयाच्या कटीवर घालीन. मुमुक्षु अर्थाचे कुंडल करणी लेववीन. लोभ ममतेच्या पादुका चरणी अर्पीन. प्रकृतीची कोमल तुळस आणि त्रिगुणांचं त्रिदळ आणि अष्टभावाचं अष्टकमळ तुला वाहीन. तन मन धनाची दक्षिणा तुझ्या चरणी अर्पण करीन आणि हृदय सिंहासनी तुझी प्रतिष्ठापना करीन. पंच प्राणांच्या ज्योती उजळून तुझी आरती गाईन. हे सर्व ग्राह्य मानून माझा आता अंगीकार करा. त्याची ही अनन्य निष्ठा पाहून सद्गुरूचं समाधान झालं. गोरक्षानं तात्काळ भर्तृहरीच्या मस्तकावर हात ठेवला. त्याच्या कानी गुज सांगितलं. निजमंत्र दिला. अभयकर त्याच्या सर्वांगाऊन फिरवून त्याला तात्काळ ज्ञानबोध दिला. सर्व योग निरोपला. त्याचे शमदम नष्ट केले. विकार विकृती लोपवल्या. पंच विषयांचा त्याग करवला. कल्पविकल्पांचाही त्याग करवला आणि त्याला शुद्ध वितरागी बनवलं. निजकृपेत रंगवलं. इडा पिंगळा सुषुम्ना यांचा मार्ग दाखवून रेचक कुंभक त्राहटक लक्षणाही दाखवल्या. सर्व तत्वांची ओळख करून दिली. पाची मार्गांचे निरूपण केलं. प्राण अपानाची संयुक्त गाठ उकलून दाखवली.
नळगताचा संचार दाखवला, कुंडलिनी प्रवेश प्रकार सांगितला, षटचक्रांचे भेद दाखवले, मातृकेसहित देवतांचे प्रकार वर्णन केले. अजपा जपाचं प्रमाण स्पष्ट करून पंचदेहाचं विवरण केलं. पंचसमाधीचं ठाण सांगून अवस्थादी गुणही वर्णन करून सांगितले. सप्त पाताळांचे भेद विवरण केले. सप्ताद्री समुद्र दाखवले. पश्चिमेपासून असणाऱ्या 21 वर्गांच्या मांडण्या दाखवल्या. 14 भुवन राजा भर्तृहरीला हिंडवलं. ब्रह्मस्थानी पावविला आणि त्याला सरते शेवटी उपदेश दिला. तुला अभयकर देऊन मी तुला आत्मतत्वी अमर बनवलं. जन्म मृत्यूच्या तुझ्या बाबतीत नाश केला. तुझी काया अमर बनवली, पण तू मात्र बोलल्याप्रमाणे सर्व देहाची माईक व्यवधान सोडून गुप्त रूपानं वावरायला हवंस. नित्य तपाचरण योग साधना करायला हवीस. योग साधना साधताना जगात अदृश्य राहून वावरावंस. साधनेच्या मोहात न पडता साधना करावीस. गुण दोष न पाहता, भेदाभेद न करता, कोणावरही भार न घालता तू नेहमीच परोपकारी व्हावंस. सदय शांत राहावंस. निर्लोभी निर्विकारी बनावंस. कुणालाही न दुखवता लोकसंग्रह वाढवावा. मृदुभाषणी असावं. षडरिपूंच्या आहारी न जाता राहावं. हा माझा, तो माझा ही ममत्वाची भावना पूर्णपणानं नष्ट करून परम आत्म्याला जाणायला शिकावं. सोहमचा शोध घ्यावा. सर्व भूतमात्रांमध्ये एकतत्व पाहावं. मुखानं एकसारखं नामस्मरण ठेवावं आणि चरितार्थासाठी भिक्षेचं साधन बाळगावं आणि असा प्रपंच करावा, तोही सावधान राहून. कुमार्गाचा संपूर्ण त्याग करावा. विवेक वैराग्य अंगी बाणवून परोपकारार्थ जीवन कंठावंस. येणाऱ्या संकटाला धैर्यानं तोंड द्यावं. जे जे भोगावं लागतं, सोसावं लागतं, ते परमेश्वर अर्पण असं मानून भोगावं, म्हणजे त्याची झळ कमी होते. सर्वतारक ईश्वराचं सहाय्यही मिळतं. आयुष्यात चुकूनही परस्त्री आणि परधनाचा लोभ धरू नये. गोरक्षांनी भर्तृहरीला असा सर्वार्थपूर्ण उपदेश केला. भर्तृहरीनं तो मनोमानसी साठवला. गुरुला 3 प्रदक्षिणा घातल्या. राजाला गुरुबोधाबरोबरच गोरक्षांनी भूषण बाणही अर्पण केले. हातात झोळी दिली आणि सांगितलं की राजा, तुला तापसाचा वेश मी दिला, उपदेश दिला, पण तापसाला साजेसं वर्तन तुझ्या हातून घडायला हवं. त्यासाठी तसा जगण्याचा अनुभव तू घ्यायला हवास. म्हणून मनातल्या मनात सगळ्या लाज लज्जेच्या कल्पना दूर भिरकावून तू तुझ्या नगरातून भिक्षा मागून आण. या नगरात भिक्षा मागताना तू राजा म्हणून वावरू नकोस. एक अनोळखी वैरागी विरक्त संन्यासी म्हणून वावर आणि मिळेल ती भिक्षा दारोदार फिरून आण. गुरुची आज्ञाशीर सावंद मानून त्याच्या चरणांची धूळ मस्तकी लावून आदेश असं म्हणत राजा भर्तृहरी निघाला. नगरात घरोघर फिरून तो भिक्षा मागू लागला. राजा मुखानं सद्गुरूचं भजन म्हणत होता. हातात किंगरी वाजवत होता. साऱ्या प्रजेला राजाचं हे विरक्त रूप पाहून दुःख झालं. सुकुमार तेजपुंज अशा राजानं साऱ्या वस्त्रभूषणांचा त्याग करून साधी कफनी चढवली होती. समृद्धीचा वैभवाचाही त्याग केला होता. प्रजा मात्र आपल्या राजबेंड्या राजाचं हे रूप पाहून हळहळत होती, कळवळली होती. राजा मात्र जराही विचलित न होता प्रत्येक घरी फिरत अल्लख म्हणून भिक्षा मागत होता. पदरात पडेल ती भिक्षा घेऊन पुढे जात होता. असं करता करता सारं नगर फिरून राजानं खूपच भिक्षा गोळा केली आणि गोरक्षाच्या चरणी वाहिली. गोरक्षांनी सांगितलं की या भिक्षेचं अन्न शिजवून साऱ्याच नगरवासियांना प्रसादाला घेऊन ये. राजानं हा निरोप साऱ्या नगरजनांना सांगितला. यथावकाश सारे जण प्रसादाला आले. गोरक्षनाथांनी आपल्या गुरुची यथासांग पूजा केली. मच्छिंद्रांना नैवेद्य दाखवला, त्यांना संतुष्ट केलं. राजा भर्तृहरीनं आपल्या गुरुला म्हणजे गोरक्षांना नैवेद्य दाखवला, त्यांना तृप्त केले. सारे प्रजाजनही प्रसाद सेवन करून संतुष्ट झाले. सर्वांचं झाल्यावर राजानं प्रसाद भक्षण केला आणि गुरुच्या सामानाची बांधाबांध केली. आपलंही चंबू गव्हाळ आवरलं आणि तिथून मुक्काम हलवण्याची तयारी सुरू केली. राजा आपल्याला सोडून या गोसाव्याबरोबर जाणार हे पाहून सगळ्या जनतेला अपार दुःख झालं. राजा अतिशय प्रजाहितदक्ष होता. जनसामान्यांच्या सुखदुःखाचा विचार करून राज्य शकट चालवणारा होता. त्यामुळे तो त्यांचा लाडका सम्राट होता.
एखाद्या पित्याच्या कनवाळूपणानं त्यानं आपल्या प्रजेचं पालन पोषण केलं होतं. राजा आपल्याला सोडून जाणार ही कल्पनाच प्रजेला सहन होणारी नव्हती. जेव्हा गोरक्षनाथाने आपला मुक्काम हलवला आणि राजालाही आपल्याबरोबर चलण्याची आज्ञा केली, तेव्हा सारी प्रजा मुसमुसून रडू लागली, आक्रंदून उठली. कित्येकांनी गोरक्षांच्या पायाला मिठी घातली आणि साकडं घातलं की आमच्या राजाला घेऊन जाऊ नका, आम्हाला पोरकं अनाथ करू नका. हे ऐकायचं नसेल तर आधी आमचे प्राण घ्या आणि मग राजाला बरोबर न्या. सगळ्यांनी गोरक्षांची आणि मच्छिंद्राची वाट अडवली होती, रोखून धरली होती. जमावातून घोषणा येत होते, आमचा राजा आम्हाला परत द्या. राजाची पावलं हे प्रजेचं प्रेम पाहून अडखळत होती. प्रजा प्रेमानं अडवत होती, कुठल्याही गोष्टीचा त्याग करायला सिद्ध झाली होती. पण गोरक्ष मात्र राजावर संतापले होते. राजा, मध्ये असल्या अडचणी निर्माण करत तू थांबला आहेस. अजूनही तुला राज्याचा वैभवाचा मोह सुटत नाही तर तू इथंच थांब, माझी वाट अडवू नको. महाराज, मला कसलाही मोह नाही. फक्त आहे तो आता आपल्याच चरणांचा मोह. आपल्या पाठोपाठ मी येतोच आहे, पण इतक्या लोकांचं मन मोडून मी कसं काय करू हे आपणच मला सांगा. मधला मार्ग आपणच काढा. राजा, तुझ्या प्रजेचं तुझ्यावरचं हे अलोट प्रेम पाहून मी थक्क झालो आहे, म्हणून मी तुला सांगतो, नगर सोडून न जाता नगराच्या बाहेर शिप्रेच्या तटी एका गुफेत तू साधनेला बस आणि तुझी साधना तपस्या पूर्ण कर. आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. ह्यामुळे तुझ्या प्रजेलाही तुझा आधार राहील आणि तुझी उपासनाही चालू राहील. जो ज्ञानबोध मी तुला दिला त्याप्रमाणे तू वाग. यथायोग्य वेळी मी तुझी भेट घेईन. असं म्हणून मच्छिंद्रनाथांना आपल्याबरोबर घेऊन राजा भर्तृहरीचा निरोप घेऊन गोरक्षनाथ निघाले. सारी प्रजा ह्यांच्या या निर्णयानं खुश झाली. अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील 43वा अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.